आज सुरमईचा दर साधारण 700 रुपये किलो आहे। नाही 10-12 पाती गेली। हां, जास्त लोक गेले नाही मासे। या सोयांची किंमत 700 रुपये किलो आहे। हा, सोळे टेस्टी आहे। डॉक्टर लोक वगैरे जास्त घेतात। होय काय? हां, डॉक्टर लोक सांगतात ऑपरेशन 55 1900 रुपये रुपयाचं लिहिलं होतं। 710 715 720 720 तो मासो पचनाक अगदी चांगलं असल्यामुळे या शार्क मासे, मोरी मासे भरपूर प्रमाणात। आज 400 रुपये दर हा माशांचा। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मालवणच्या भूमीत आणि समोर दिसता आपणाला तो सिंधुदुर्ग किल्लो। या सिंधुदुर्ग किल्ल्यात शतश नमन करून आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया। चला जाऊया मालवणच्या मासळी लिलाव बाजारात। आज सुरमईचा दर साधारण 700 रुपये किलो आहे। तर हे आपल्याला त्या दादाने घेतली ती सुरमई एवढी मोठी 14 किलोची, आणि ही दोन्ही 14-15 किलोच्या सुरमई त्याने घेतल्या। आता आपण समोर बघतो हे तांबोशी आणि गेजर मासो म्हणून जे काय म्हणतात, तो गेजर आपल्या समोर दिसतात। 2-3 किलोचं तरी असतात मोठे गेजर। त्याच्या बाजूक ते मोडीवशी मासे। तो मोडीवसो आज येतो 350 रुपये किलोची किंमत असा। एकदम फ्रेश मोडीवसो। हे सुळे मासे आहेत, अगदी अप्रतिम टेस्टी असे मासे तुमका माहितीच आहे। आणि आज त्याचे 700 रुपये किलोचा दर आहे। आपण 400-500 रुपयांनी बघतो, पण सध्या मासे जरा बाजारात कमी असल्यामुळे आज या मालवणच्या बाजारात या सुयांची किंमत 700 रुपये किलो आहे। तांबूशी, मोठी तांबूशी, 2-3 किलोची तांबूशी, शेतका, समुद्री खेकडे म्हणजे कुर्ले, चिंबोरे सुद्धा म्हणतो आम्ही। आणि हे मोठे आहेत जरा चांगल्या साईजचे। त्याच्यानंतर बाजू तांबूशी आज भरपूर प्रमाणात, तांबूशी, शेतकी। अरे वागळी मासो म्हणजे आम्ही कुती म्हणतो ते का, ही साधारण लाटीत, समुद्राच्या लाटीत सापडे, एकदम फ्रेश करलेली आहे ती। आणि 525 530 535 540 545 550 555 600 रुपये 605 610 615 620 625 635 700 रुपये 705 710 715 720 725 730 735 740 745 750 755 760 765 770 775 780 755 910 915 920 1000 रुपये 1005 1005 1010 1015 1020 1025 1105 1105 1110 1115 1120 1150 1155 1160 1165 1170 1175 1180 1185 1190 1195 1200 रुपये 1200 रुपये 1200 रुपये 1205 1210 1215 1220 1225 1230 1235 1240 1245 1250 1255 1260 1275 1280 1285 1290 1290 1290 1295 1300 रुपये 1305 1310 1315 1320 1325 1330 1330 1330 1335 1340 1460 1460 1460 1465 1465 1470 1470 1470 1470 1475 1475 1480 1480 1480 1480 1485 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
अखेर 1485 रुपयात हे सगळे करले विकले गेले। ही लिलाव प्रक्रिया नेहमी मालवणच्या ह्या लिलाव बाजारात आपल्याला बघूक मिळतात। आज मासे थोडे कमी आहेत बाजारात, त्यामुळे माशांचा दर चांगला आहे। तर हे सुद्धा लिलाव चालू आहे, हे सुद्धा करलेच आहेत आणि करल्यांचे लिलाव चालू आहे। 1362 70 रुपये 75 1380 85 1385 1385 1390 1400 रुपये 1405 1410 रुपये 1415 1450 55 1460 1500 रुपये 1500 रुपये 1505 1550 रुपये 1550 रुपये 55 1600 रुपये 1600 रुपये 1605 1650 1655 1700 रुपये 1700 रुपये 1750 1755 1800 रुपये 1800 रुपये 1805 1850 55 1900 रुपये 1905 1905 1905 रुपये 1905 रुपये 1905 रुपयाला ह्या सगळ्या करल्यांचा लिलाव झाला। अगदी फ्रेश करले असल्यामुळे, आत्ताच्या सकाळच्याच मारण्याचे करले असल्यामुळे त्याला जास्त डिमांड मिळते आणि हे चवीक एकदम भारी असते। मासेमारी करले भरपूर प्रमाणात मिळालेले असल्यामुळे आज आपल्या ह्या मालवणच्या लिलाव बाजारात करले जास्त दिसतात। समुद्री खेकडे आमच्या मेस्तांच्या रापणीची म्हाकुली लिहिली आहे ती बघूया। हे बघायचं वजन करतात, एक जाळी म्हाकुल मिळाली रापणी मेस्तांच्या। बांगडे एकदम ताजे बांगडे आत्ताच्या मासेमारीचे बांगडे असल्यामुळे आतापर्यंत 700 रुपयाचं लिलाव देखील झालेलं आहे। 715 720 770 775 780 785 785 785 785 785 785 रुपयात बांगडे हे विकले गेले। 785। आज माशांच्या किमती जरा वाढलेल्या आहेत, कारण ताजे मासे एकदम फ्रेश बाजारात दिलेले आहेत आणि माशांचं आज आवक कमी असल्यामुळे भाव जास्त आहे। स्क्वीड माकली जी रापणीक आज मिळालेली असेल, रापण ह्या मासेमारीक मिळालेले हे माकले म्हणजे स्क्वीड आणि कुर्ले समुद्री खेकडे। बाजारात आपली बांधकराजी जी आपल्या मासळी बाजारात किंवा बाजारात मिळतात, तर आपण बांधकराजीक विचारूया, आजी आज माशांचं प्रमाण कमी कसा काय? कमी मासे पण दर जास्त असून आहे, दर जास्त नाही ना, मासे कमी आहे। काल 800 होती, आज आहे तर वाढले 1300 झाले। हा वारो होतो त्याच्यामुळे मासेमारी कमी आहे। मासे नाही 10-12 पाती गेली। हा जास्त लोक गेले नाही मासेमारी, पैसे खूप लागतं ना। होय तर स्वस्ती नाही, आणखी महाग करतो। होय होय तर पेट्रोल महाग झाला आणि वारो तुफानी वारो असल्यामुळे गाडी पाटान जातो, गाडी पाटान मासे घेतले तर आमचे पैसेही झाले। बरोबर, काय करू तो धंदो आम्ही। होय ठीक, लाडक्या बहिणीक पैसे म्हाताऱ्यांका आमच्या याच्यावर जीवन आमचा, हो आमका कोण पैसे नाही दिला। हो काल तुफानी वारो होतो आणि वादळी वारे असल्यामुळे बरेचसे जे मासेमारी करणारे बोटी होते ते समुद्रात गेले नाही। होय मासेमारी करणारे जे बोटी होते ते समुद्रात गेले नाही, कमी प्रमाणात बोटी गेले आणि कमी प्रमाणात बोटी गेले ते फक्त 10 पाती म्हणतात, ते पाती समुद्रात मासेमारी गेले होते, त्यामुळे माशांचं प्रमाण कमी आहे। हे आपल्याला आता समोर दिसतात ते खाडीतले मासे आहेत। हे चेर आणा आहे हो, चेरी मासे ते असतात पण छान असतात। हे परदेशी बुराटे, हे टोळी आहे परदेशी बुराटे, जे परदेशी बुराटे म्हणून या माशाचं नाव आहे। कसे हे शेतका आणि ते सोळे, ही शेतका आणि सुळे कसे आहेत आज? हे सोळे 250 आहेत, 250 सुळे आहेत, शेतका आहेत आणि हे परदेशी बुराटे 100 रुपये 100 ला। हे सगळे खाडीतले मासे आहेत असं दादा म्हणतात। हे सगळे वाटी लावले आहेत त्यांनी, साधारण 100, 250,
400 500. हे चेरी कसे दोन? हे 2 चेरी 100ला आणि ते 4 चेरी 100ला. हे 400 चेरी 100ला आणि हे 2 चेरी मोठे 100ला. खायच्या खाडीतले मासे आहेत? हो, खाडीतले मासे. खायच्या खाडीतले? हे तळाशीलच्या खाडीतले. तळाशीलच्या खाडीतले दादा आहात आणि कालावल खाडी म्हणतात ना. कालावल खाडी छान मासे आहेत. एरवी हे मासे महाग असतात. हा, एरवी पावसामध्ये लय महाग असतात. कारण खाडीतल्या माशांचा चव जरा वेगळीच असते. चव वेगळीच असते. हो, आज हरताळिका असल्यामुळे थोडे मासे जरा स्वस्त. गुंजले भेटतात. गुंजले भेटतात. बोय बोय सुळे, शेतका, लेपे. होय, पावसामध्ये सुळ्याला लय भाव असतो. हो, सुळे शेतकाला पावसात भरपूर. सुळे जरा टेस्टी असतात ना एकदम. 1000-1200 किलो असतात मोठे सुळे. अच्छा. आणि छोटे सुळे असले तर 700-600 रुपये असे किलो असतात. अच्छा, म्हणजे सुळा आणि सुळा टेस्टी पण असते. हा, सुळे टेस्टी. बरोबर. डॉक्टर लोक वगैरे जास्त घेतात. होय काय? हा, डॉक्टर लोक सांगतात ऑपरेशन केलेल्या माणसांनी सुळ्याची आमटी वगैरे खायची. अच्छा, ती चांगली असते प्रकृतीला. अच्छा, सुळे म्हणजे त्याच्यामुळे फायदा होतो. विटॅमिन्स असतो त्या. विटॅमिन्स असतात. हा, त्याच्यामुळे सुळे महाग जाते. गोव्याला वगैरे लय डिमांड आहेत सुळ्यांका. हो. अच्छा. सोळे लॅपेला भरपूर भाव असतो. अच्छा, कारण ते शारीरिकदृष्ट्या उपयोगी आहे. हा, ऑपरेशन झाल्यानंतर जर सुळोक आला तर लवकर रिकव्हरी होते. हा, त्याच्यामुळे. असं. रिकव्हरी होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तो चांगला मासा आहे. धन्यवाद दादा, छान माहिती दिली. आता आपल्याला दादाने माहिती सांगितली ते हे सुळे मासे फ्रेश सौंदाळे. त्याच्यानंतर 1000 रुपये 1000 रुपये सौंदाळे सनग 1000 सगळे सनाके आणि सौंदाळे 1000 रुपयाचं सुरू. 1000 रुपये 1005 1010 1015 30 रुपये 25 1030 50 55 1060 65 रुपये 1070 75 80 85 90 1100 1105 1110 1115 20 25 1125 1130 कोळंबकर 1135 40 50 55 60 65 70 75 80 85 1185 90 1200 रुपये 1205 10 रुपये 15 1220 25 30 रुपये 1230 1250 55 1260 65 रुपये 70 75 80 85 1285 90 1300 1305 1310 15 1320 25 1340 1350 1360 रुपये 1360 रुपये 1300 रुपये. हे सगळे मासे 1300 रुपयाला त्याचा लिलाव आहे. हा, 500 सांगली. सौंदळ फ्रेश म्हणतात ना, अगदी ताजं सौंदळ तो येऊ भारी एकदम फ्रेश. सौंदळे 600 रुपये सौंदळे 600 सौंदळे 600 रुपयांनी लिलाव चालू झालेला. 600 रुपये सौंदळे 500 रुपये सौंदळे 500 सौंदळे 500 रुपये सौंदळे. मोठे शार्क मासे येले म्हणजे मोरी मासे येले. हे बघा, हे नईच्या मासेमारीचे मासे. केवढी मोठी शार्क आहेत बघा. 530 रुपये 535 40 550 55 सौंदळे 560 600 715 सौंदळे 715 रुपये 715 रुपये 720 725 30 35 40 740 750 हे आत्ताच्या सकाळच्या मासेमारीच्या तियाऱ्याच्या मासेमारीचे मासे. त्याच्यात खरबे आहेत, डायन मासे आहेत, तसे मिक्स मासे आहेत, कोकरे आहेत, एकदम फ्रेश मासे आहेत. जिवंत कुर्ले समुद्रात. लिलाव बाजाराच्या बाजूकच या मालवणला मासळी बाजार बसतात आणि लिलाव बाजारातून मासे घेऊन घाऊकमध्ये मग ते मासळी बाजारात बसले आहेत. बघा, छानपैकी मोठमोठे मासे आहेत. गेजर मासो म्हणून गेजर मोरी मासा असंच प्रकार आहे, म्हणजे मोरी माशाचं. काही शार्कना मग असं सरळ तोंड असतं आणि काही शार्कना असं या पद्धतीचं तोंड असतं. तिथे नावं आहेत. हे मोठे तांबवशी आहेत, एकदम तांबवशी रंगाचेच, म्हणजे तांबट रंगाचे तांबवशी आहेत.
जो गेजर मासो आता का हाबनूस सुद्धा म्हणतात मोठे आहेत. असं हे मासे बाजार. या ठिकाणी मासे कटिंग पण छानपैकी केली जातात आणि बरेचसे स्थानिक असतात ते येऊन ह्या बाजारात मासे, मग किरकोळ मासे विकत मिळतात ते या बाजारामध्ये. आता या बाजारामध्ये हे किरकोळ मासे घेऊन बसले आणि बरेचसे लोक. अरे नमस्कार, काय म्हणताय, बरे आहात ना? काय आज मासे जरा कमी आहेत, वादळी वारं झालो आणि मस्तपैकी गवळी मासे म्हणजे आम्ही गुंजली म्हणतो. कसे ते दोन मोठे गुंजले? हो 200 म्हणजे मोठी मोडीवसो मासो. आमचे कुबल दादा आणि कुबल उभयता ते नेहमी आपल्याला मोठमोठे मासे कापताना आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताच. आज एक विशेष मासो कापताना आपण बघणार असो. तो मासो असा मोडीवसो. तो मोडीवसो मासो हा ना, तो अगदी लाल सारात भारी वाटतो. म्हणजे फ्राय कमी होता याची, तळून कमी खातात, पण हे नॉर्मली लाल माशाचा सार एकदम टेस्टी असतं. मासो पचनाक अगदी चांगलं असल्यामुळे ह्या माशाची किंमत जरा जास्त असते बाजारात. आपलं काय होता, मासे कापताना बघून बरे वाटतात, पण तुमका खरं सांगू काय, तो मासो कापताना सुद्धा ना लय मोठी ताकद आणि लय मोठी पराकष्ट असतात. थोडंसं सुरीचं संपर्क असल्यामुळे खूप काळजीपूर्वक हे मासे कापूचे लागतात. तर आपल्या हातात बोटाक लागू शकतात, बऱ्याच जणांचे लागतात सुद्धा. आणि साधारण हे जे आमची कुबल फॅमिली आहे ही मासे कापून देतात आणि प्रत्येक किलो मागे त्याचं एक कापण्याचा दर असतं. आज आपल्याला हा मासा कापतात जो वहिनी आहे तो त्याचा कापण्याचा दर 30 रुपये किलो आहे. मोठीशी त्याची गाभळी दिसते बघा आपल्याला. हे सगळे मासे कापण्याची ना एक प्रकारे पद्धत असतात. म्हणजे कशा पद्धती कुठलं मासो कसं कापलं जातं तो आपण बघतो. वेगवेगळ्या पद्धतीने मासे कापले जातात. हेमंत माझा बालमित्र, एकत्र भरपूर खेळलो. आज तो हा व्यवसाय करतोय मासे कापण्याचा आणि छान नेहमी दोन्ही उभयता मोठमोठे मासे कापत असतात. बघून बरं वाटतं. हो भरपूर. आता मासा मोठा घेऊन, घाऊक मासा घेऊन मग त्याचे वाटे लावले जातात. तो वाट्याच्या मग किमती ठरतात. तर हेमंत दादाने मासा कापून आता त्याचे 2 वाटे घालत आहेत. खयचो मासा होतो तो? तनवर मासो बनवतो. तनवर माशा कापून मग हेमंत दादा त्याचे छानपैकी वाटे घालतात. मोडीवशा माशाची चामडी थोडीशी रफ असतं, म्हणजे ती चावता येत नाही, म्हणजे बरी लागत नाही म्हणून ती काढली जातात. पण ही चामडी काढण्याची सुद्धा एक विशेष कला असते. आता ह्यो मोडीवसो मासो किती किमतीचा असा बरा. त्याची आजचा दर होतो 300 रुपये किलो. म्हणजे जवळजवळ 5 ते 5.5 किलोचा ह्यो मोडीवसो मासो होतो. 1500 रुपयाची किंमत आहे मोडीवशा माशाची. आता आपण जाऊया पुन्हा एकदा लिलाव बाजाराकडे, बघूया. आज जरा मासे थोडेसे कमी असल्यामुळे आपल्याला मासे कमी मिळतात.
हे बघा सुळे आहेत. हे बघा सुळे मोठे मोठे सुळे कसे ते? हे 400 रुपये. 400 रुपये. हा खेकडे कुर्ले कसे ते? कुर्ले 100 रुपये. 100 रुपये कुर्ले. ही शतका कशी आहे? हे 200 रुपये. 200 रुपये. रापणीचे तियाण्याचे मासे आहेत. रापणीचे आणि तियाण्याचे मासे आहेत आमच्या ताईंकडे. हे बघा ज्या माशांना माती लागलेली असतात ते मासे रापणीचे असतात किंवा तियाण्याचे असतात. त्यामुळे ते फ्रेश मासे असतात. चला धन्यवाद. तर आज गर्दी कमी असल्यामुळे आपल्याला मस्तपैकी मासे बघून मिळतं. हा होय काढलंय येतालाच. तर आता आपण पुन्हा एकदा जाऊया लिलाव बाजाराकडे. मासळी बाजारात एक आपण फेरफटको मारूया. मोरी मासा, गेजर मासा, त्याचप्रमाणे पाखरू मासा म्हणून सुद्धा म्हटलं जातं का. असे सगळे मासे आता हे घेऊन ठेवलेले आहेत. दादाने आपल्याला मोठा हा ताडीवसा मासा आहे. आम्ही त्याला पाखरू मासा म्हणतो. ताडीवसा मासा ना. आणि हे एक बुगडी 200ला आहे. बुगडी कशी आहे? हे बुगडी 200ला एक आहे. 200ला एक आहे. 200ला एक आहे बुगडी. बुगडी मासा म्हणजे मोरी कशी किलो त्याला गेजर मासा. आणि ही मोरी झाली 400 रुपये किलो. 400 रुपये किलो मोरी. 400 रुपये किलो. ही साधारण किती किलोची असतात? हे साधारण 4 किलोचे असते. नाही 4 किलोची. 4 किलोचे. मोठ्या मोऱ्या आहेत. 5 किलो 4 किलोचे असे आहेत. 400 रुपये आजचा किलोचा दर आहे. देवबागचे हे मासे आता ह्या बाजारात येले. बुडीचे मासे म्हणजे रात्री मासेमारीला जातात. म्हणजे संध्याकाळी वगैरे असे निघतात ते आणि सकाळी फाटपटी येतात. आणि या रात्रभराचे मासे आता हे बाजारात येलेले असतात. करल हे बघा वेगळा माशाचा प्रकार मला बघून मिळतात. करल मासो म्हणून. आणि भरपूर प्रमाणात एकदम ताजे मासे रात्रीच्या मासेमारीचे. पुढचं मासो काय? हे पाटगुळ म्हणून मासो आहे. करल मासे. आणि बाजूक आपल्याला दिसतेच ते शार्क म्हणजे मोरी मासे. आणि ही तांबोशी आहे ना. ही जबरदस्त मोठी तांबोशी होती. शार्क मासे, मोरी मासे भरपूर प्रमाणात. आज 400 रुपये दर हा माशांचा. आज मोरीचं दर 400 रुपये असा. आणि भरपूर मोरी आता ह्या लिलाव बाजारात इलेले असतात. मोठी तांबोशी, तांबूस रंगाची मोठी तांबोशी. आणि हे जो मासो असतो गेजर मासो. मोरी माशाचं वजन केलं जातं. आतापर्यंत जवळजवळ 13-17 किलो झाले. जवळजवळ 5 ते 6 मोरे किलो झाले. आणि आज त्याचं 400 रुपये दर. पावसाळ्याच्या दिवसात समुद्राच्या लाटात मिळणारे पिढीये मासे. आणि हे अगदी टेस्टी मासो एकदम ताजं असतं. दिसतात माझ्या सगळ्या व्हिडिओ माझ्या मासळी बाजाराच्या ताई असतात नेहमी. होय. मायबाप रसिक हो, बराच वेळ ह्या मासळी बाजारात मी फिरतोय. मस्त मासळी बाजार, मोठे मासे आपल्याला बघून मिळाले. आवक थोडी कमी आहे. काल वारो पण लागलो होतो. अजूनही वारो लागता. वारो लागलो काय समुद्राचं पाणी बिघडतं. मग मासेमारी करणं कठीण असतं. जीवाक धोको असता. म्हणून मासेमारी करणारे लोक आहेत ते समुद्रामध्ये जात नाही. त्यामुळे आज माशांचं प्रमाण कमी आहे. हरितालिका आणि उद्या गणेश चतुर्थी असल्यामुळे
उपवास तपासाचे दिवस आहेत, त्यामुळे माशांचे दर जरा कमी आहेत मालवणा. खूप कष्ट हो या मासेमारीमध्ये आणि त्याचं मोबदला त्यांना मिळाक हो, त्यासाठी सतत त्यांचं मोबदलो व्यवस्थित त्यांना मिळाक हो ही आपणाक अपेक्षा असतात. तर मित्र हो, आजचा व्हिडिओ तुमका नक्की आवडत. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करूचा असा ही तुमका विनंती असा. धन्यवाद. जय हिंद.